नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे अंमली पदार्थ विक्री आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत। याच अंमली पदार्थ विक्रीच्या व्यवहारातून हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी 7 वाजता नाशिक रोड मधील गोसावीवाडी चौफुलीवर घडली। यात एका 32 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुमित पगारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुमित हा गोसावीवाडीमधील चौफुलीवर असलेल्या पानटपरी समोर उभा होता। याच वेळी दबा धरून बसलेल्या अनोळखी व्यक्तीनं अचानक त्याच्यावर गोळीबार केला। या 2 गोळ्या सुमितच्या पोटात लागल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। गोळीबाराचा आवाज झाल्यानं परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली। गंभीर जखमी अवस्थेत पगारे याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती खालावल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सदर घटनेची माहिती नाशिक रोड पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले आणि तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना केली। या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पगारे हा परिसरातील मुख्य ड्रग्ज पेडलर असून त्याच्यावर यापूर्वी ड्रग्ज तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील मिळते। ड्रग तस्करीच्या वर्चस्ववादातून हा गोळीबार झाला असून काही महिन्यांपूर्वीच तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वीच त्यानं काही संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे प्रकार त्याच्या अंगलट आला असल्याची चर्चा देखील आता नाशिक रोड परिसरात सुरू आहे। घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।